BZT502 पेपर नंबर BZT502 जो आहे तो माझ्याकडे आहे. इंडिया त्या पेपरचं नाव काय तर मोलिक्युलर सेल बायोलॉजी अँड ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी हा जो पेपर आहे तो माझ्याकडे आहे. इन दॅट पेपर 4 युनिट येते. 4 युनिट आहे त्या पेपरमध्ये. तर फर्स्टला युनिट नंबर 1 मोलिक्युलर बायोलॉजी. हॅलो, आवाज येतो ऐकू? हॅलो 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 मॅम. आवाज येतोय? आवाज हो येतोय. ओके. तर पेपर नंबर BZT502 जो आहे मोलिक्युलर सेल बायोलॉजी आहे अँड ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, त्यामध्ये 4 युनिट्स आहेत. 4 युनिट्समध्ये युनिट नंबर 1 जो आहे तो काय ते मोलिक्युलर बायोलॉजी. ते तुम्हाला बोलते भाटिया मॅडमनी सुरू केले ना. हॅलो तुमची टायमिंग काय? हॅलो, युनिट नंबर 1 मोलिक्युलर बायोलॉजी. इन दॅट इट 1 DNA replication सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड. फर्स्ट आहे. देन सेकंड with DNA damage and repair mechanism. DNA damage and repair mechanism जो आहे सेकंड तोच आहे. देन नंबर 3 रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जीन एक्सप्रेशन जे आहे त्यामध्ये काय तर ओपेरॉन कॉन्सेप्ट जे आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. देन त्यामध्ये युनिट नंबर 4 जो आहे तो काय तर जेनेटिक कोड इन दॅट फर्स्ट. हॅलो हॅलो हॅलो. हा, येस मॅम. कमी येतोय का आवाज? हॅलो हो. हो मॅम, कमी येतोय. आता येतोय? हॅलो हा येतोय. तर शीट नंबर 4 जे आहे ते काय तर जेनेटिक कोड इन दॅट फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड. तुम्हाला भाटिया मॅडमनी आणि योगिता मॅडमनी काही चालू केलंय का? हॅलो हॅलो, भाटिया मॅडमनी आणि योगिता मॅडमनी काही चालू केलंय का? तर युनिट नंबर 4 जेनेटिक कोड इन दॅट फर्स्ट इज प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड. प्रॉपर्टीज आहेत जेनेटिक कोडच्या त्या ह्यामध्ये येतात. देन कोडॉन असिस्टमेंट. देन युनिट नंबर 3 हायपोथिसिस. हे आपल्याला यामध्ये स्टडी करायचं आहे. युनिट नंबर 1 इज फ्रॉम मोलिक्युलर बायोलॉजी. त्यामध्ये डीएनएचं रेप्लिकेशन यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. देन युनिट सेकंड काय तर प्रोटीन सिंथेसिस. हे जे युनिट आहे त्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते प्रोटीन सिंथेसिस स्टडी करायचं आहे. या फक्त कॅपिटल ए काय आहे तर ट्रान्सक्रिप्शन. कॅपिटल ए काय तर ट्रान्सक्रिप्शन. हॅलो हॅलो हॅलो. हा, आवाज येतोय का? आता कमीच येतोय. येतोय मॅम, पण थोडा कमीच आहे. कमीच आहे का? मी पण पुन्हा कॉल लावते चालेल. हा, आता येतोय का? हॅलो 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 हा मॅम. येतोय का आवाज? हॅलो हो येतोय. हा, ओके ओके. त्यातलं तुम्हाला भाटिया मॅडमनी काय चालू केलंय का? हो मॅम, चालू झालेलं आहे ऑलरेडी. त्यातलं कोणता युनिट चालू केले काय म्हणते? अम, हॅलो
कोणतं युनिट? हॅलो हां मॅम. हां बोला. ह्याचं चालू केलेलं आहे म्हणजे डीएनएचं कन्झर्वेटिव्ह नेचर वगैरे. आणि युनिट नंबर 1 चालू केलं. हां आता हां. आपण जस्ट फक्त सिलेबस ओव्हरलुक करूया आणि जे युनिट नंबर सेकंड आहे ते मला दिलेलं आहे प्रोटीन सिंथेसिस ते आपण इंट्रो बघूया. फर्स्ट युनिट नंबर सेकंड is the protein synthesis. Protein synthesis in the first one is the transcription. Protein synthesis जे होतं त्यामध्ये two processes येतात, transcription and translation. तर ट्रान्सक्रिप्शन जे आहे त्यामध्ये काय तर processes in prokaryotes and eukaryotes. ट्रान्सक्रिप्शन जी प्रोसेस आहे त्यामध्ये eukaryotes ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये कशी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते त्यासोबतच यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये कशी होती. फर्स्ट हे स्टडी करत असताना आपण काय बघायचं, व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल. आपण सेल बायोलॉजी किंवा मोलिक्युलर बायोलॉजी जो बघतोय त्याच्यामध्ये मेन काय आहे तर प्रोकॅरियोटिक सेल. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. हॅलो हॅलो. हां, प्रोकॅरियोटिक सेल सगळे पाहिजे ना. हॅलो, प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल यामधला काय डिफरन्स माहिती आहे तुम्हाला? येस मॅम. हां हां बोला. प्रोकॅरियोटिक Prokaryotic cell are unicellular and eukaryotic are multicellular. हां राईट. प्रोकॅरियोट्स मध्ये डीएनए नसतो, आरएनए म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे आणि युकॅरियोटिक्स मध्ये डीएनए जेनेटिक मटेरियल आहे. ओके ओके गुड. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल त्यामध्ये आपण काय म्हणतो तर त्याचे मीन्स आहेत प्रोकॅरियॉन म्हणजे प्रिमिटिव्ह. कॅरियॉन मीन्स आपण काय म्हणतो तुम्हाला झालं असेल पाठीमागे. प्रोकॅरियॉन मीन्स कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. कॅरियॉन काय तर न्यूक्लियस आणि प्रो मीन्स प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस which is present in that organism or that cell is called as prokaryotic cell. त्या सेलला आपण काय म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. यूकॅरियोटिक यू मीन्स वेल डेव्हलप्ड कॅरियॉन. कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस त्या सेलमध्ये प्रेझेंट आहे त्या सेलला काय म्हणलं जातं यूकॅरियोटिक सेल. हा मेन डिफरन्स आपण बघायचा. त्यासोबतच त्यांचे सेल वॉल असेल, सेल वॉल नसते, प्लाझ्मा म्हणजे त्यामध्ये व्हॅरिएशन आहे, जेनेटिक मटेरियल असं सांगितलं ते ठिकाणी तेही राईट आहे. मेन डिफरन्स प्रिमिटिव्ह कॅरियॉन म्हणजे त्यामध्ये असणारे सेल ऑर्गॅनिझम की कशा असतात प्रिमिटिव्ह टाईपच्या. मोस्टली असतील नसतात काहींच्यामध्ये असल्या तर प्रिमिटिव्ह असतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. म्हणजे ऑर्गॅनिक सेल ऑर्गॅनिझम म्हणतो म्हणजे आपण सेल बघितली. व्हॉट इज मीन बाय सेल. सेल म्हणजे काय तर स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे. म्हणजे मेनी सेल्स एकत्रित येऊन त्यापासून आपण सांगतो टिश्यू फॉर्म होतात. टिश्यू एकत्रित येऊन त्यापासून ऑर्गन फॉर्म होतो. मेनी ऑर्गन पासून एखादी सिस्टीम फॉर्म होते आणि त्या अशा मेनी सिस्टीम एकत्रित येऊन त्यापासून ऑर्गॅनिझम फॉर्म होते. म्हणजे बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑर्गॅनिझमचं काय असेल तर ते काय असतं सेल. आणि सेलमध्ये काय आपण बघतो प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. तिथं मेन न्यूक्लियस मध्ये आहे डिफरन्स. सेल जर बघितलं आपण सेलमध्ये काय असतं सेल कंटेन्स प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम. आता प्रोटोप्लाझम मध्ये काय असतं तर प्रोटोप्लाझम इज फॉर्म फ्रॉम सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस. प्रोटोप्लाझम त्याचं मिनिंग काय सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस त्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे तो फक्त प्रिमिटिव्ह असतो. यूकॅरियोटिक सेलमध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो. त्यासोबतच सायटोप्लाझम मध्ये अदर सेल ऑर्गॅनिझम असतात. त्यामध्ये तुम्हाला माहिती असतील कोणकोणत्या सेल ऑर्गॅनिझम आहेत. ER आहे, ER त्याला आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. नंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, लायझोम्स असतात. म्हणजे अदर सेल ऑर्गॅनिझम तिथं प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये रायबोझोम्स असतील सायटोप्लाझममध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे सगळं प्रिमिटिव्ह असते किंवा कम्प्लिटली विदाउट सेल असते. आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गॅनिझम प्लस न्यूक्लियस हे सगळे वेल डेव्हलप्ड असतात. सेल त्यामुळे आपण ट्रान्सक्रिप्शन आपण काय बघतोय सिलेबसमध्ये युनिट नंबर सेकंड मध्ये प्रोटीन सिंथेसिस.
त्यामध्ये फर्स्ट काय आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये फर्स्ट आता आपण बघत होतो प्रोसेसिंग प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक. ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कशी होते आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये कशी होते ते आपल्याला स्टडी करायचं. देन सेकंड बीट आहे त्यामध्ये आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज हे काय तर हे एन्झाईम आहे. आरएनए पॉलिमरेज नावाचं हे काय तर एन्झाईम आहे इतकी ट्रान्सक्रिप्शन. त्याचं फक्त काय करतं ते आपण स्टडी करायचं. देन नेक्स्ट बीट नंबर थर्ड म्हणजे पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन इन आरएनए. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन इन आरएनए आपल्याला इथे स्टडी करायचं. आफ्टर ट्रान्सक्रिप्शन पोस्ट ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस असं म्हणलं जातं. त्यामध्ये मॉडिफिकेशन कसं होते आरएनए मध्ये ते आपल्याला इथे स्टडी करायचं. देन कॅपिटल बी सेकंड युनिट नंबर 2 मध्ये सेकंड बीट काय आहे तर ट्रान्सलेशन. एक आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन. देन सेकंड ट्रान्सलेशन इन प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. फर्स्ट वन इथे दॅट फर्स्ट काय आहे तर इनिशिएशन. ही ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे की इनिशिएशन कसं होतं. देन सेकंड इलॉंगेशन आणि फायनलला टर्मिनेशन. इनिशिएशन इलॉंगेशन आणि लास्टला काय आहे तर टर्मिनेशन. देन युनिट नंबर 3 is a molecular techniques in gene manipulation. युनिट नंबर 3 चं नाव काय तर मोलिक्युलर टेक्निक्स इन जीन मॅनिप्युलेशन असं त्याचं नाव आहे. इन दॅट त्यामध्ये फर्स्ट बीट आहे रेस्ट्रिक्शन एन्झाईम. रेस्ट्रिक्शन एन्झाईम त्यामध्ये नॉमेनक्लेचर डिटेल स्टडी ऑफ टाईप सेकंड. रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय असतात त्यांचा रोल आपल्याला इथं प्रोटीन सिंथेसिस असेल किंवा आपण इथे काय बघतो जीन मॅनिप्युलेशन. जीनचा स्टडी करत असताना कसं होतं ते आपल्याला स्टडी करायचं. देन सेकंड काय आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लोनिंग व्हेक्टर्स. क्लोनिंग व्हेक्टर जे आहेत त्यांच्या असणारे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. त्यामध्ये क्लोनिंग व्हेक्टर म्हणून कोण कोण काम करतात तर प्लाझमिड्स आहेत. देन कॉस्मिड्स आहेत. फ्रॅगमेंट आहेत. देन असे काही ऑर्गॅनिझम आपल्याला इथे बघायला मिळतात. देन बॅक्टेरियोफेजेस आहेत. देन थर्ड बीट आहे जीन क्लोनिंग. आहे तर जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग इज अ ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक. जीन क्लोनिंग मध्ये काय स्टडी करायचं त्याला ट्रान्सफॉर्मेशनल टेक्निक बाय कॅल्शियम क्लोराइड मेथड. तर जीन क्लोनिंग ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक बाय जीन क्लोराइड मेथडच्या इलेक्ट्रोपोरेशन मेथड ह्या मेथडने आपल्याला काय करायचं जीन क्लोनिंग जे आहे ते आपल्याला स्टडी करायचं. देन बीट नंबर 4 कन्स्ट्रक्शन ऑफ जिनोमिक अँड cDNA किंवा क्लोन डीएनए लायब्ररी. क्लोन डीएनएच्या लायब्ररी त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं. कन्स्ट्रक्शन ऑफ जिनोमिक अँड cDNA लायब्ररी त्याची स्टडी करायचं आहे. आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. देन बीट नंबर 6 साउथर्न नॉर्थर्न अँड वेस्टर्न ब्लॉटिंग. साउथर्न नॉर्थर्न अँड वेस्टर्न ब्लॉटिंग कसं करायचं ते त्यामध्ये स्टडी करायचं आहे. देन बीट नंबर 6 युनिट नंबर 3 मध्ये बीट नंबर 6 काय आहे तर डीएनए सिक्वेन्सिंग सॅंगर मेथड. डीएनएचं सिक्वेन्सिंग काय करायचं सॅंगर्स मेथड जे आहे त्या मेथडने स्टडी करायचं आहे. देन 7 बीट काय आहे तर पॉलिमरेज चेन रिएक्शन PCR जो आपण म्हणतो पॉलिमरेज चेन रिएक्शन आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. इंटरेस्टिंग आहे हा टॉपिक. सगळे बायोटेक्निकचे. देन डीएनए फिंगर प्रिंटिंग आहे. डीएनए मायक्रो अरे जर इलायजा टेस्ट म्हणून आहे स्टडी करायचं. जीन फार्मिंग आहे हे सगळं आपल्याला इथे स्टडी करायचं. म्हणजे आपला झाला काय तर सिलेबस. देन युनिट नंबर 2 आहे ते आपण काय स्टडी करणार आहोत. युनिट नंबर 2.
प्रोटीन सिंथेसिस असं त्याचं नाव आहे. प्रोटीन सिंथेसिस or it is also called as gene expression. The protein. What is mean by protein? The protein make up all living material. They all hello आवाज येतो? हो मॅम, आवाज येतोय. The protein plus आपण काय म्हणतो स्ट्रक्चर बिल्डिंग ब्लॉक ऑफ बॉडी. बिल्डिंग ब्लॉक असं म्हटलं जातं. म्हणजे आपण पुढे घेतो किंवा काही जर घेतलं आपण या बॉडीमध्ये आपल्या काय असतात तर कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात आणि लिपिड्स असतात. तर कार्बोहायड्रेटचं जर डिसोसिएशन झालं, कार्बोहायड्रेटचं जर डिसोसिएशन झालं तर त्यामध्ये काय होतं तर कार्बोहायड्रेट पासून काय फॉर्म होतं सिंपल फॉर्म कार्बोहायड्रेटचा माहिती. हॅलो येस मॅम. सिंपल फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट ग्लुकोज. येस मॅम. त्यासोबतच जे प्रोटीन्स आहेत आपण प्रोटीन सिंथेसिस बघतोय फक्त प्रायमरी तुम्हाला फक्त इंट्रोड घेण्यासाठी हे सगळं तर ह्याच्याशी रिलेटेड नाहीत. आपण त्या नुसतं मोलिक्युलर सेल बायोलॉजी म्हणते. पण हे माहिती असायला हवं सिंपल फॉर्म जे आपण जे कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि लिपिड तुमचे इम्पॉर्टंट फंक्शन आपल्या बॉडीमध्ये ज्या असतात त्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत कार्बोहायड्रेट्स पासून त्याचा सिंपल फॉर्म जे डिसोसिएशन झालं त्याच्यापासून सिंपल काय फॉर्म होतं तर ग्लुकोजचे मोलिक्युल्स फॉर्म होतात. तुम्ही स्टडी केला असेल एच किंवा मोनोसॅक्रॅड, डायसॅक्रॅड, पॉलिसॅक्रॅड सिस्टीम, ऑलिगोसॅक्रॅड सिस्टीम तर हे स्टडी केलं असेल. देन लिपिड्स घेते आपण. तर लिपिडचं जर डिसोसिएशन झालं तर लिपिड पासून काय फॉर्म होतं लिपिड पासून हॅलो माहिती असेल तर हॅलो. लिपिडचं जर डिसोसिएशन झालं तर त्यापासून काय फॉर्म होतं फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. हॅलो येस मॅम. फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल जे आहे ते तर लिपिडचं डिसोसिएशन झालं की फॉर्म होतं. त्यासोबतच प्रोटीन आता मेन काय इम्पॉर्टंट आहे तिथं युनिटमध्ये तर प्रोटीन सिंथेसिस आपल्याला स्टडी करायचं ॲट अ सेल लेवल सेल्युलर लेवलला. प्रोटीनचं जर डिसोसिएशन झालं प्रोटीन मेक अप ऑल लिव्हिंग मटेरियल. ऑल लिव्हिंग मटेरियल जे आहे बॉडीचं त्यामध्ये प्रोटीन आपल्याला बघायला मिळतात. प्रोटीनचं जर डिसोसिएशन झालं तर त्यामध्ये काय असतात तर अमायनो ऍसिड म्हटलं तर त्या झाला असेल या पाठीमागे अमायनो ऍसिड ही असणारी जी पॉलीपेप्टाइड चेन असते त्यांनी मिळून प्रोटीन्स जे आहेत ते इथे फॉर्म होत असतात. तर त्यामध्ये प्रोटीन जे आहेत ते प्रोटीन कशात असतात ब्लडमध्ये काय असतात तर हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन हे काय करतं ब्लडमध्ये असणारे ज्या आरबीसीज आहेत आरबीसीमध्ये जी जो आपण म्हणतो किंवा हिमोग्लोबिन काय तर हिमोग्लोबिन इक्वल्स प्रोटीन ते ऑक्सिजनशी बाइंड होतं कार्बन डायऑक्साईडशी बाइंड होतं म्हणजे ब्लडमध्ये आपल्याला प्रोटीन बघायला मिळतं. ब्रेन सेक्शन कशात असतं ब्रेन अँड नर्व. ब्रेनमध्ये कुठं असतं तर नर्व न्यूरॉन जे असतात ब्रेनची सेल म्हणतो आपण न्यूरॉन्स म्हणतो त्या नर्व म्हणतो. तर त्यामध्ये काय असतं आयन चॅनल्स असतात बघा आणि ते आयन चॅनल्स फॉर्म फ्रॉम प्रोटीन. म्हणजे आयन चॅनल्स ते प्रोटीन पासून फॉर्म झाले असतात. लाईक दॅट बेनिस बॉडीमध्ये व्हेरियस एन्झाईम्स सिक्रेट होतात. ऑल ते एन्झाईम्स आहेत त्यांचं केमिकल नेचर बघितलं तर त्यांचं केमिकल नेचर कसं असतं तर प्रोटीन असतं. ते प्रोटीन पासून फॉर्म झालेले असतात. त्या प्रोटीनच नेचर असतं. त्यासोबतच सेलर कन्स्ट्रक्शन वर्कर जे बॉडीतले जे मेन बॉडी बिल्ड आहे ते कशापासून फॉर्म होतं सेलर कन्स्ट्रक्शन सेलर लेवल आणि प्रोटीन पासून फॉर्म होतात. तसेच आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी असतात अँटीजेन अँटीबॉडी तर अँटीबॉडी इज ऑल्सो फॉर्म फ्रॉम प्रोटीन. प्रोटीन पासूनच सेल्स फॉर्म होत असतात आणि त्यामध्ये काय करतात अँटीबॉडी सेल्स वर्किंग कुठं बघायला मिळतं आपल्याला तर डिफेन्सिव्ह सिस्टीम तर रेजिस्टन्स पॉवरमध्ये एखादा व्हायरस असेल बॅक्टेरियल असेल त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी रेजिस्ट करण्यासाठी आपल्या बॉडीच्या काही सेल्स वर्किंग करतात त्याला त्यामध्ये अँटीबॉडीचा रोल आहे. सेलर मेसेंजरमध्ये आपल्याला प्रोटीनचा रोल बघायला मिळतो सेलर लेवलला.
एखादा सिग्नल असेल तो ट्रान्समिट करायचा असेल सेलला तेवढा सेल टू सेल कम्युनिकेशनला तिथे आपल्याला हेल्प होते. म्हणजे सेलर मेसेंजर म्हणलं जातं. मसलमध्ये प्रोटीन्स असतात. मसलमध्ये ऍक्टिन मायोसिन मसल जे आहेत आपल्या बॉडीमध्ये 3 टाईपचे मसल असतात. कार्डियाक, स्केलेटल आणि स्मूथ मसल. त्यामध्ये स्केलेटल मसल जर घेतला तर त्यामध्ये ऍक्टिन मायोसिन प्रोटीन मॉलिक्युल्स आपल्याला बघायला मिळतात. हेअर्समध्ये आपल्या नेल्समध्ये प्रोटीन आहेत. म्हणजे प्रोटीन मेक अप ऑल लिव्हिंग मटेरियल. आपण काय म्हणतो प्रोटीनचा जो रोल आहे आपल्या बॉडीमध्ये ते प्राईम आहे, मेन आहे आणि ऑल लिव्हिंग मटेरियलमध्ये आपल्याला प्रोटीन्स बघायला मिळतात. त्यामध्ये प्रोटीन्समध्ये काय सांगितलं तर प्रोटीन्स इज कंपोज्ड ऑफ अमायनो ऍसिड. प्रोटीनचं जर डिसोसिएशन केलं, ब्रेकिंग केलं, लायसिस केलं तर त्यापासून काय फॉर्म होतं? सिंपल और स्मॉलेस्ट unit of protein is the amino acid. There are about 20 different amino acids. 20 different amino acids आपल्याला माहिती आहेत. असे तुम्हाला डिफरंट प्रोटीन्स जे आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन्सचं फॉर्मेशन होत असताना काय होतं डिफरंट अमायनो ऍसिड त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि त्यापासून पॉलीपेप्टाइड चेन. पॉली नाही पेप्टाइडमध्ये हा वन अमायनो ऍसिड बाइंड टू अनदर अमायनो ऍसिड. त्यांच्यामध्ये जे लिंकेज आहे किंवा त्यांच्यामध्ये जो असणारा जो बॉन्ड आहे त्याला काय म्हटलं जातं पेप्टाइड बॉन्ड. पॉलीपेप्टाइड चेन अमायनो ऍसिडची चेन पासून तिथं प्रोटीन जे आहे ते तिथं फॉर्म होतात. तिथे डायग्राममध्ये दिसतात. चेन ऑफ अमायनो ऍसिड असे पॉलीपेप्टाइड चेन म्हणून तिथं असे प्रोटीन जे आहेत ते जे फॉर्म होत असतात. देन प्रोटीन आर मॅन्युफॅक्चर्ड बाय द रायबोझोम. बॉडी किंवा सेल घेतली आपण सेलमध्ये काय सांगितलं आपण सेलमध्ये काय तर स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल म्हणजे काय स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तर त्यामध्ये सेलमध्ये काय असतात सेलचा न्यूक्लियस असतो. त्याच्या सराउंडिंगला काय असतात सायटोप्लाझम म्हणजे आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. सेल कंटेन्स प्रोटोप्लाझम न्यूक्लियस प्लस सायटोप्लाझम असतो. सायटोप्लाझममध्ये काय असतात अदर सेल ऑर्गॅनिज असतात. त्या सेल ऑर्गॅनिजचे असणार फंक्शन तिथे कोणकोणते असतात सेल ऑर्गॅनिज? हॅलो हॅलो हॅलो. हा सेलमध्ये सेल ऑर्गॅनिज न्यूक्लियस प्लस अदर कोणकोणते असतात माहिती आहे का? मॅम आवाज कट होतोय. काय म्हणलात? सेलमध्ये न्यूक्लियस प्लस अदर सेल ऑर्गॅनिज तिथे प्रेझेंट असतात. कोणत्या माहिती आहे? माइटोकॉन्ड्रिया, राईट. गॉल्गी बॉडीज, गॉल्गी बॉडीज होते. लायसोसोम्स, हा लायसोम, रायबोझोम रायबोझोम्स असतात. आणि सायटो ओके हे ओके एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हां. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तुम्हाला झाला असेल सेल ऑर्गॅनिज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तर त्यामध्ये RER आणि SER तुम्हाला झालं असेल बघा. RER म्हणजे काय रफ रफ एंडोप्लाझमिक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि SER स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याच्यामध्ये RER का म्हणलं जातं व्हाय इट इज कॉल्ड RER और रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम? Because it has ribosomes present on it. हां रायबोझोम जे आहेत ते काय असतात तर तिथं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती आपल्याला प्रेझेंट बघायला मिळतात. बिकॉज ऑफ काय दिस ER इज कॉल्ड एज रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला काय म्हणलं जातं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बिकॉज ऑफ रायबोझोम्स विच आर attached or which is present on the surface of ER. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा जो सरफेस आहे त्याच्यावरती ते प्रेझेंट असतात आणि त्यांचे जे मेन फंक्शन आहे RERचं ते काय असतं तर प्रोटीन सिंथेसिस. ऍक्च्युली ते कुणाचं फंक्शन आहे तर रायबोझोम. रायबोझोम जे आहे ते प्रोटीन सिंथेसिस करत असतात. म्हणजे सिंथेसाइज केलेले प्रोटीन आहेत ते पुढं जो ER आहे ERचे त्यामध्ये व्हेसिकल्स असतात ट्युब्यूल्स असतात ते तुम्हाला झालं असेल तर त्यामध्ये ट्रान्समिट केले जातात. म्हणजे RERचं फंक्शन जे आहे ते काय सांगितलं जातं तर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस आपण जर एक्झॅक्टली बघायला गेलं तर प्रोटीन आर मॅन्युफॅक्चर्ड बाय द रायबोझोम्स. रायबोझोम्समध्ये ते मॅन्युफॅक्चर होत असतात. ते कसे होतात त्यांची पॉलीपेप्टाइड चेन होते फॉर्म कसे होते ते आपण पुढे बघायचे. देन फंक्शन्स ऑफ प्रोटीन. आपण प्रोटीन सिंथेसिस बघणार आहोत तर फक्त तुम्हाला प्रायमरी सगळ्यात माहीत असावं त्यासाठी सर्व रिव्हिजन होते तुमची. तर फंक्शन्स ऑफ प्रोटीन फंक्शन्स प्रोटीनचे आपण बघितले काय काय असतात फंक्शन्स. मेन बिल्डिंग ब्लॉक आपण
बॉडीमध्ये बॉडीचे काय असतात तर प्रोटीन्स असतात इथे फाईट अगेन्स्ट डिसीज. आपण मला बघितलं अँटीबॉडीजचं जे फॉर्मेशन होतं म्हणजे एखादा डिसीज होत असेल एखादा बॅक्टेरिया व्हायरसची आपल्या बॉडीमध्ये एंट्री होत असेल तर त्याचा अगेन्स्ट फाईट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काय होतात अँटीबॉडीज जे आहेत त्याचे फॉर्म होत असतात म्हणजे फाईट विथ डिसीज फाईट करतात. देन बिल्ड न्यू बॉडी टिश्यू. काही बॉडीमध्ये जर ऍक्सिडेंटली काही डॅमेज झाले असेल किंवा बॉडीमध्ये अदरली काही डॅमेजेस होतात म्हणजे बिल्ड न्यू जर टिश्यू फॉर्म व्हायचं असेल सेल फॉर्म व्हायचं असेल तर त्यासाठी प्रोटीन जे आहेत ते इसेन्शियल असतात बघा. जे ऍथलेटिक्स असतात बघा ऍथलेटिक्स लोक काय करतात ऍथलेटिक्स पण काय करत असतात जास्तीत जास्त प्रोटीनच डाएट फूडमध्ये ठेवत असतात कारण की काही होतं तिथं बिल्ड न्यू बॉडी टिश्यू बॉडीचे जे बिल्डिंग आहे फॉर्म करण्यासाठी तिथे काय होतं तर प्रोटीन हे तिथे सेव्ह करत असतात बिकॉज ऑफ ऍथलेटिक्स मोस्टली प्रोटीनच डाएट घेत असतात. ते एन्झाइम्स फोर फाईव्ह फंक्शन्स आहेत. एन्झाइम्स आर यूज फॉर डायजेशन. डायजेशन होत असताना आपल्याला तिथे व्हेरियस एन्झाइमचा रोल आहे. ते इम्पॉर्टंट एन्झाइम्स आहेत ते नसतील तर पूर्ण डायजेशन प्रोसिजर स्टॉप होते. म्हणजे एन्झाइम्स यूज फॉर डायजेशन किंवा अदर बॉडीला जर केमिकल रिएक्शन्स होत असतात केमिकल ऍक्टिव्हिटीज होत असतात आणि त्यामध्ये व्हेरियस एन्झाइम्स असतात हार्मोन्स असतात. एन्झाइम्स तिथे दिले तर हार्मोन्स जे असतात हार्मोन्स व्हेरियस सिक्रेट होत असतात. हार्मोन्स एन्झाइम्स ते जर केमिकल नेचर मोस्टली एन्झाइम ऑल एन्झाइम्स केमिकल नेचर कसं असतं तर प्रोटीन असू शकतो. देन एन्झाइम स्पीड अप द रेट ऑफ रिएक्शन आपण रिएक्शन म्हणतो आपण कोणतीही केमिकल रिएक्शन त्याचं स्पीड अप होण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय असतं तर एन्झाइम आणि एन्झाइमचं केमिकल नेचर काय आहे तर प्रोटीन्स आहे. देन कॉम्पोनंट ऑफ ऑल सेल मेम्ब्रेन प्रोटीन्स आर कॉम्पोनंट ऑफ ऑल सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन जर घेतले आपण त्याच्यामध्ये ते सेल मेम्ब्रेनचे काही कॉम्पोनंट्स आहेत त्यांचे केमिकल नेचर कसं असतं तर प्रोटीन असतं. फॉर एक्झाम्पल इथं डायग्राममध्ये इथे काही डाएट दिले बघ प्रोटीन डाएट आहे इथे सेकंड फिगरमध्ये काय दिले प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हाला ओळखलं असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये काय असतात तर लायकोप्रोटीन प्लाझ्मा मेम्ब्रेनचे केमिकल नेचर कसं असतं लायकोप्रोटीन तर लिपिड्स असतात प्लस प्रोटीन्स असतात. किंवा तिथे सेल टू सेल कम्युनिकेशन होण्यासाठी तिथे काय असतात प्रोटीन चॅनल्स असतात लाईक ए गेट जसे आपले कॉलेजचे गेट असतं ते काय करतात पर्टिक्युलर लोकांना ते एंट्री देतात. लाईक दॅट सेल मेम्ब्रेनवरती काही प्रोटीनच चॅनल्स असतात ते पर्टिक्युलर इम्पॉर्टंट असतील तेवढ्याच कॉम्पोनंट्सना सेलमध्ये एंट्री देतात. ते त्याला तिथे स्टॉप केले जाते. प्रोटीन चॅनल्स कॉम्पोनंट ऑफ ऑल सेल मेम्ब्रेन म्हणजे असं तिथं प्रोटीन्सचा रोल बघायला मिळतो. म्हणजे इथे फॉर डिसीज बिल्डिंग ब्लॉक ऑफ टिश्यू एन्झाइम्स आहेत सेल मेम्ब्रेन आणि ह्याच्या व्यतिरिक्त अदर फंक्शन्स आपल्याला माहिती आहेत. नेक्स्ट सेल जे आपण म्हणतो सेलमध्ये काय असतात तर न्यूक्लियस असतो प्लस सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये आपण सेल ऑर्गॅनेल बघितला तर मेन न्यूक्लियस तर न्यूक्लियस कंटेन्स न्यूक्लियसमध्ये ऍक्टिव्हिटी काय असते न्यूक्लियस कंटेन्स जेनेटिकमध्ये असते न्यूक्लिक ऍसिड्स असतात. न्यूक्लियस कंटेन्स न्यूक्लिक ऍसिड त्या न्यूक्लिक ऍसिड्समध्ये किंवा जेनेटिकमध्ये काय असतात तिथे तर डीएनए असतात आणि आरएनए असतात. डीएनए प्लस आरएनए असतात. तर डीएनए म्हणजे त्याला काय डीएनए स्टँड फॉर Hello. स्टँड फॉर Deoxyribonucleic acid. ऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आरएनए Ribonucleic acid. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए असतात आणि आपल्याला तिथे बघायला मिळतात त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये. देन इथे फक्त तुम्हाला इंट्रो म्हणून आरएनए मध्ये तुम्हाला काही टाईप माहिती असतील. आरएनए मध्ये मेसेंजर आरएनए असतं एमआरएनए देन ट्रान्सफर आरएनए टीआरएनए आणि रायबोसोमल आरएनए अशी काही
RNA टाईप आहे. तर मेसेंजर RNA फंक्शन काय आहे माहिती आहे? tRNA, रायबोसोमल RNA. Yes, ma'am. मेसेंजर RNA काय फंक्शन माहिती आहे? Hello. मेसेंजर RNA Messenger RNA is helpful in sending messages towards our nerves. मेसेंजर म्हणून कोणता रोल बघायला मिळतो? ट्रान्सफर RNA असेल किंवा रायबोसोमल RNA त्यांचे फंक्शन तुम्हाला माहिती आहे. ते आपल्याला मेन काय करायचं? प्रोटीन सिंथेसिस आपला मेन गोल आहे. प्रोटीन सिंथेसिस मोलिक्युलर सेल बायोलॉजीमध्ये हा मेन टॉपिक आहे. ह्याच्यावरती बरेच क्वेश्चन विचारले जातात. लॉंग शॉर्ट नोट्स विचारली जाते. तर प्रोटीन सिंथेसिस सेंट्रल डोग्मा जो आहे तो काय आहे? प्रोटीन सिंथेसिसचा तर हा डीएनए चे कन्वर्जन किंवा डीएनए फ्रॉम mRNA. डीएनए पासून काय फॉर्म होतं? mRNA फॉर्म होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. टू प्रोसेसेस होतात प्रोटीन सिंथेसिस मध्ये, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. तर डीएनए टू mRNA जे फॉर्म होतं, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज transcription, and mRNA is converted into protein. This process is called as translation. Transcript आणि पुढे ट्रान्सलेशन केलं जातं. लास्टला तिथे काय होतं? प्रोटीनचं सिंथेसिस होते किंवा प्रोटीनचं फॉर्मेशन होते. This situation or this process is called as central dogma. त्याला काय म्हटलं जातं? सेंट्रल डोग्मा. काय प्रोटीन सिंथेसिसचा? तर डीएनए is converted into mRNA is converted into protein. DNA to mRNA transcription and mRNA to protein translation. Same आहे DNA to double stranded. डबल स्टँडर्ड जो डीएनए आहे त्यापासून काय फॉर्म होतो? mRNA सिंगल पॉलिपेप्टाइड चेन इथे बघायला मिळते. mRNA फॉर्म होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. mRNA converted into protein. This process is called as translation. DNA पासून mRNA फॉर्म होते. mRNA पासून पुन्हा काय फॉर्म होतात? प्रोटीन्स फॉर्म होत असतात. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणजे ट्रान्सलेशन. फर्स्टला आपण काय स्टडी करायचं? ट्रान्सक्रिप्शन. डेफिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे आपण आता डायग्राम मध्ये बघितलं. ट्रान्सक्रिप्शन इज अ सिंथेसिस ऑफ RNA फ्रॉम अ DNA टेम्पलेट. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये DNA कन्वर्टेड इनटू RNA आणि mRNA विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम. त्यामध्ये काही एन्झाइमचा रोल आपल्याला बघायला मिळतो. ते एन्झाइम्स म्हणजे RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज is important enzyme for the conversion of DNA into mRNA. This process is called as transcription. When site here is occurs, it's like DNA cell or RNA cell. हे दोन्ही कुठे असतात? तर न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस मध्ये असल्यामुळे तिथं ट्रान्सक्रिप्शन हे कुठं होत असतं? तर न्यूक्लियस मध्ये होत असतं. Then transcription requirement. The basic mechanism of protein synthesis is best explained in central dogma. आपण इक्वेशन मध्ये सेंट्रल डोग्मा तर बेसिक मेकॅनिझम जे आहे प्रोटीन सिंथेसिसचं ते या सेंट्रल डोग्मामध्ये मोलिक्युलर बायोलॉजीचं जे सेंट्रल डोग्मा आहे तो हा आहे तिथं DNA is converted into mRNA. This process is called as transcription and mRNA is converted into protein is called as translation. The information for structure of polypeptide is stored in the sequence of nucleotides. The mRNA which is translated to protein. त्यामध्ये आपण the information of structure of polypeptide. तिथे इन्फॉर्मेशन असेल पॉलिपेप्टाइड चेनमध्ये ती काय केली जाते? विच इज स्टोर्ड इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडच्या फॉर्म मध्ये तो काय केला जातो? mRNA मध्ये
स्टोअर करून ठेवला जातो. DNA कडून mRNA मध्ये स्टोअर करून ठेवला जातो. द ट्रान्सलेशन मध्ये तिथे काय केलं जातं, इट इज ट्रान्सलेटेड इनटू प्रोटीन. प्रोटीन मध्ये तो तिथे ट्रान्सलेट केला जातो. त्यामध्ये आपण काय म्हणतो, टू प्रोसेस होत असतात प्रोटीन सिंथेसिसमध्ये, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन. फर्स्ट वन इज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इज द सिंथेसिस ऑफ RNA ऑन ए DNA टेम्पलेट. काय होतं, DNA टेम्पलेट वरती तिथे RNA जे आहे ते तिथे सिंथेसाइज केलं जातं. तर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ RNA is complementary to nucleotide sequence of one strand of DNA. तर काय म्हणते मी, तो काही mRNA आहे, फिगर बघूया आपण त्याच्याकडे. तो काय mRNA मध्ये असणारा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे तो काय होतो इथं, तर न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ RNA is complementary to nucleotide sequence of one of DNA strand. म्हणजे हा DNA डबल स्टँडर्ड हेलिक्स स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, आणि mRNA तिथे आहे सिंगल पॉलिपेप्टाइड चेन त्याची आपल्याला बघायला मिळते. ह्यावरती असणारा जे न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे RNA वरती तो काय असतो, कॉम्प्लिमेंटरी असतो. कशाची कॉम्प्लिमेंटरी असतो, तर वन स्ट्रँड ऑफ DNA, एका DNAचं स्ट्रँड तिथं कॉम्प्लिमेंटरी असतो. देन ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जे आहे त्यामध्ये असणारं रिक्वायरमेंट, कधी काही म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होत असताना तिथे काही रॉ मटेरियल हे तिथे इसेन्शियल असतं. रॉ मटेरियल काय काय असतात, तर फर्स्ट DNA टेम्पलेट इसेन्शियल असतं. तर DNA टेम्पलेट, तर DNA टेम्पलेट, हॅलो 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 हॅलो. समजते का, फास्ट हो होतंय, मॅम. मराठी होतंय, इंग्लिशमध्ये होते का, समजते. हॅलो, हो समजतंय मॅम. मराठीतून होते का दादा, नाही असं काही. मॅम येत नाहीये. हॅलो आवाज येत नाही, हॅलो हॅलो. आवाज येतोय का, मी येतोय खूप, येतोय ना, ओके. आणि ब्रेक पण होतोय. आपण ट्रान्सक्रिप्ट प्रोसेस आहे त्याच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या आपण स्टडी करतो. त्यामध्ये फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे, तर DNA टेम्पलेट. तर DNA टेम्पलेट त्यामध्ये आपण, तर RNA जे आहे RNA ट्रान्सक्राइब ऑन वन ऑफ द स्ट्रँड ऑफ DNA. RNA जे आहे ते काय केलं जातं, ट्रान्सक्राइब केलं जातं. RNA इज ट्रान्सक्राइब ऑन वन टेम्पलेट ऑफ DNA. DNAच्या एका टेम्पलेट वरती RNA जे आहे ते तिथे ट्रान्सक्राइब केलं जातं. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये ट्रान्सक्राइब केलं जातं. तसंच द DNA स्ट्रँड विच इज युज्ड ॲज टेम्पलेट. DNA आपण जर म्हणताना रिक्वायरमेंट काय म्हणतो, DNA स्ट्रँड जे आहे ते टेम्पलेट म्हणून यूज केलं जातं फॉर RNA सिंथेसिस. and this strand is called as sense strand. त्या स्ट्रँडला काय म्हटलं जातं, सेन्स स्ट्रँड. हॅलो, SEN SE सेन्स स्ट्रँड असं म्हटलं जातं. समजतंय, हॅलो. तर तिथे काय होते, तर एक जे म्हणजे DNA कसं आहे, डबल हेलिक्स पॉलिपेप्टाइड चेन तिथे आपल्याला DNA मध्ये बघायला मिळतात. आणि इमेज RNA मध्ये काय असते, सिंगल पॉलिपेप्टाइड चेन तिथे प्रेझेंट असते. तर DNA मध्ये आपण काय म्हणतो, सेन्स स्ट्रँड विच स्ट्रँड, दोन स्ट्रँड असतात. तर त्यातले सेन्स स्ट्रँड कुणाला म्हटलं जातं, की ज्या स्ट्रँडवरची इन्फॉर्मेशन RNA मध्ये ट्रान्सक्राइब होती, मग त्या RNAचे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ते DNAच्या ज्या स्ट्रँडशी कॉम्प्लिमेंटरी होतात त्या स्ट्रँडला काय म्हटलं जातं, सेन्स स्ट्रँड. त्या स्ट्रँडला सेन्स स्ट्रँड म्हटलं जातं. म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ ट्रान्सक्रिप्शन तिथे काय असते, DNA टेम्पलेटमध्ये मोस्टली त्याला काय म्हणतो आपण, सेन्स स्ट्रँड हे तिथे इम्पॉर्टंट आहे. तर सेकंड काय आहे, तर RNA पॉलिमरेज. सेकंड रिक्वायरमेंट काय आहे, RNA पॉलिमरेज. आता RNA पॉलिमरेज काय असतात, तर RNA पॉलिमरेज म्हणजे एन्झाईम. RNA पॉलिमरेज हे काय आहे,
तर एन्झाईम आहे. तर RNA पॉलिमरेज यामध्ये काय तर इट हेल्प्स इन पॉलिमरायझेशन. त्या नावावरून काय सांगता येईल, RNA पॉलिमरेज ASP आहे जे काय तिथे एन्झाईम ह्याचा रोल काय आहे, तर पॉलिमरायझेशन helps in polymerization of ribonucleotides. तर रायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट जे आहेत ते त्यांचं पॉलिमरायझेशन होण्यासाठी ते एन्झाईम कसे करतात. बिकॉज ऑफ दॅट दिस एन्झाईम इज कॉल्ड एज RNA पॉलिमरेज. रायबोन्यूक्लियोप्रोटीन ते पॉलिमरायझेशन न्यूक्लियोटाइड RNA तिथे फॉर्म होतात, त्याला RNA पॉलिमरायझेशन म्हटलं जातं. ते होतं तिथं and brings the synthesis of RNA. तिथे लास्टला काय फॉर्म होतं, आणि DNA टेम्पलेट वरती तिथे RNA जे आहे ते तिथे सिंथेसाइज झालेलं आपल्याला बघायला मिळतात. जे काय झालं, सेकंड रिक्वायरमेंट RNA पॉलिमरेज. आणि देन नेक्स्ट वन इज ऍक्टिव्हेटेड रायबोन्यूक्लियोटाइड. थर्ड रिक्वायरमेंट काय, त्याच्या आपण म्हणजे DNA टेम्पलेट त्यामध्ये सेम स्ट्रँड बघितलं आपण. सेकंड RNA पॉलिमरेज, त्यामध्ये RNA पॉलिमरेज पॉलिमरायझेशन ऑफ RNA होण्यासाठी तिथे इम्पॉर्टंट आहे. देन थर्ड म्हणजे ऍक्टिव्हेटेड रायबोन्यूक्लियोटाइड. The activated ribonucleotide it includes ATP. त्याला ऍक्टिव्हेटेड रायबोन्यूक्लियोटाइड किंवा ऍक्टिव्हेटेड प्रिकर्सर्स असे म्हटले जातं. ATP, GTP जे आहे, UTP, CTP. इथं काय ATP stands for Hello. ATP stands for Adenosine triphosphate. adenosine triphosphate. Because GTP poly Triphosphate. triphosphate आहे, तसेच UTP युरेसिल ट्रायफॉस्फेट आहे, आणि CTP काय सायटोसिन ट्रायफॉस्फेट. Cytosine triphosphate. हे सुद्धा जर बघायला म्हणतात तर DNA चे तुम्हाला बायोकेमिस्ट्री लास्ट इयरला झाले ते बायोकेमिस्ट्री झाले ते न्यूक्लियोटाइड फॉर्म होत असताना तिथे काय होतात, नायट्रोजन बेसिस असतात बघा. नायट्रोजन बेसिस मध्ये ॲडेनिन असतं, गुआनिन असतं, सायटोसिन आहे, युरेसिल आहे असतात. त्यानुसार ऍक्टिव्हेटेड रायबोन्यूक्लियोटाइड जे आहेत ते इतर कोणकोणते असतात, त्याला त्यानंतर ऍक्टिव्हेटेड प्रिकर्सर्स म्हणून त्यामध्ये तुला कोणाचा रोल बघायला मिळतो, तर ATP आहे, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आहे, GTP गुआनिन ट्रायफॉस्फेट आहे, UTP युरेसिल ट्रायफॉस्फेट आहे, आणि CTP सायटोसिन ट्रायफॉस्फेट यांचा रोल आपल्याला इथे बघायला मिळतो. रिक्वायरमेंट फॉर ट्रान्सक्रिप्शन. आणि रिक्वायरमेंट त्यामध्ये काय असते, डायव्हॅलंट आयन ते दिलेले नाही पण ते इनविजिबल आहेत. मोस्टली हे 3 इम्पॉर्टंट इसेन्शियल असतात ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससाठी. DNA टेम्पलेट आहे, RNA पॉलिमरेज. DNA टेम्पलेट मध्ये आपण सेमचं स्ट्रँड बघितलं, RNA पॉलिमरेज फॉर पॉलिमरायझेशन. आणि ऍक्टिव्हेटेड रायबोन्यूक्लियोटाइड ATP, GTP, CTP आणि UTP जे आहेत त्यांचा रोल आपल्याला ऍक्टिव्हेटेड रायबोन्यूक्लियोटाइड्स मध्ये बघायला मिळतात. प्लस तिथे काही डायव्हॅलंट आयन माहित असते तुम्हाला. डायव्हॅलंट आयन काय असतात, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज. Mn++ आणि Mg++ जे आयन्स आहेत ते इथे डायव्हॅलंट आयन काही प्रमाणात इसेन्शियल असतात. झाले मेन ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससाठी असणारे रिक्वायरमेंट. ट्रान्सक्रिप्शन आपण काय बघितलं, फक्त डेफिनेशन बघितली, साइट ऑफ ट्रान्सक्रिप्शन, देन नेक्स्ट म्हणजे रिक्वायरमेंट फॉर द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते त्यामध्ये काय होत असतं, तर DNA डबल स्ट्रँडेड किंवा रायबोन्यूक्लिक ऍसिड जे आहेत त्यांच्यापासून काय होतं, रायबोन्यूक्लिक ऍसिड हे तिथे फॉर्म होत असतं. तर हे फॉर्म होत असताना तिथे काय म्हणतो आपण, काही रिक्वायरमेंट आपण सांगितले. तर नेक्स्ट RNA सिंथेसिस होत असताना
इथं मोस्टली काय होतं RNA इज सिंथेसाइज्ड बाय DNA पॉलिमरेज. आपल्याला इम्पॉर्टंट रॉ मटेरियल मध्ये आपण काय म्हटलं किंवा रिक्वायरमेंट मध्ये काय म्हटलं तर RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाइम जे आहे ते इसेन्शियल असतं. RNA सिंथेसाइज्ड बाय RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाइम इथं हेल्प करत असतं. आपण नेक्स्ट तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस इन प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. इथे सेकंड बिट काय आहे तर RNA पॉलिमरेज म्हणून फक्त नाव दिलेलं आहे तेच आपण बघायचं. RNA पॉलिमरेज फक्त प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय त्यांचा रोल आहे आणि यूकॅरियोटिक सेल मध्ये आणि नंतर पुढे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आपल्याला स्टडी करायची. फक्त RNA is synthesized by RNA polymerase plus RNAP. म्हणजे त्याचा RNAP is a DNA dependent RNA polymerization for RNA essential असते. हे होत असताना हे कशावरती डिपेंड असते RNA polymerase is dependent on DNA material. DNA जे आहे त्याचे कॉम्प्लिमेंटरी RNA फॉर्म होण्यासाठी तिथं त्याच टाईपचं पॉलिमरेज नावाचं एन्झाइम RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाइम तिथे फॉर्म होत असतं. म्हणजे RNAP is a DNA dependent RNA polymerase. Then its polymerase ribonucleotide form RNA. काय होतं पॉलिमरायझेशन होत असतं नावावरून पॉलिमरायझेशन ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड. RNAचं पॉलिमरायझेशन होतं त्याच्यापासून लास्टला RNA जे आहे त्याचं फॉर्म होत असतं. आता ट्रान्सक्रिप्शन युनिट ट्रान्सक्रिप्शन जे होत असतं किंवा ट्रान्सलेशन दोन्ही प्रोसेस होत असतात तिथे. ट्रान्सक्रिप्शन युनिट इज अ जीन. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये जीन जे आहे त्याची इम्पॉर्टन्स असतात. जीन्स फॉर प्रोटीन्स आर नोन एज स्ट्रक्चरल जीन्स. ते जीन्समध्ये टाईप्स आहेत स्ट्रक्चरल जीन्स असतात अदर टाईपचे जीन्स असतात. तर जे प्रोटीन स्ट्रक्चरसाठी जीन्स फॉर प्रोटीन सिंथेसिस प्रोटीनसाठी जीन्स ते तिथं प्रेझेंट असतात त्याला स्ट्रक्चरल जीन्स असं म्हटलं जातं. RNA पॉलिमरेज रेकग्नाइज द सर्टन बेसिक वे आणि बाइंड्स टू इट. म्हणजे जे स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत जीन्स म्हणजे काय असतात व्हॉट इज मीन बाय जीन्स कॉम्पोजिशन कसं होतं जीन्स म्हणजे काय असतं त्यामध्ये ऍक्च्युली composition of genes. Gene contains Hello? gene contains Genetic material. मटेरियल असल्यामध्ये तर DNA असतात मोस्टली RNA असतात. त्याच्या सराउंडिंगला काय असतं तर त्याचं माहिती कोणतं प्रोटीन असतं जसे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असतं लाईक कॅप्सूल जसं आपण कॅप्सूल मेडिसिन घेतो बघा त्याचं हे जीनचं कॉम्पोजिशन असतं त्यामध्ये डबल हेलिक्स DNA असतात त्या दोन जेनेटिक मटेरियल असतं त्यामध्ये DNA RNA असतात आणि त्याच्या सराउंडिंगला काही प्रोटीनचा पार्ट असतो. त्याचं जीन्स जे आहे RNA पॉलिमरेज हे काय करत असतात विच रेकग्नाइज एक सर्टन बेस सिक्वेन्स म्हणजे ज्या न्यूक्लिक ऍसिड जे आहे DNA असतील RNA असतील आपण इथे RNA पॉलिमरेजचा रोल बघतो म्हणजे इथे काय असतं DNA वरचं जे बेस सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइड बेस सिक्वेन्स तो इथे काय केला जातो रेकग्नाइज केला जातो अँड बाइंड्स टू इट. आणि ते RNA पॉलिमरेज नावाचे एन्झाइम त्याच्याशी बाइंड होते ते कॉम्प्लिमेंटरी असतात. Then पुढं एव्हरी स्ट्रक्चरल जीन हॅज गॉट ए युनिक बेस सिक्वेन्स. कोणतेही स्ट्रक्चरल जीन घेतले किंवा स्ट्रक्चरल प्रोटीन घेतलं तर त्यामध्ये युनिक असा बेस सिक्वेन्स बेस मीन्स तिथं काय म्हणायचं न्यूक्लियोटाइड बेस जे आहे तो बेस सिक्वेन्स हा तिथे त्यामध्ये युनिक टाईपचा बेस सिक्वेन्स तिथे प्रेझेंट असतो. Then one RNAP म्हणजे काय म्हणतो आपण RNA पॉलिमरेज नावाचे एन्झाइम आहे cannot recognize thousands of different base sequences. म्हणजे वन असेल तर तो वनच टेम्पलेट तिथे कंबाईन होतो. टेम्पलेट आता जीन म्हणतो असेल DNA टेम्पलेट किंवा दिलं असेल टेम्पलेट म्हणजे काय असतं त्यामध्ये टेम्पलेट कंटेन्स
RNA cannot recognize thousands of different base sequences. म्हणजे पर्टिक्युलर असं बेस सिक्वेन्स सुद्धा रेकग्नाइज केला जातो. अदर जे आहेत थाउजंड बेस असते, थाउजंड मिलियन, तरी तिथे काय होतात तर इट कॅनॉट रेकग्नाइज बेस सिक्वेन्स. RNA पॉलिमरेज नावाचे एन्झाइम असतं, तोच त्याला पर्टिक्युलर ठरलेला तोच टेम्पलेटशी ते तिथे कंबाईन होतात, त्याला तिथे रेकग्नाइज केलं जातं, ओळखलं जातं. बट जे अदर जे बेस सिक्वेन्स आहेत त्यांना तिथे रेकग्नाइज करत नाही. जे RNA पॉलिमरेज recognizes some sequence common to all the structural genes. म्हणजे काही सिक्वेन्स आहेत त्याला फक्त स्ट्रक्चरल जीन्स मधल्या सिक्वेन्सला ते तिथे रेकग्नाइज करतात, अदर सिक्वेन्सला रेकग्नाइज करत नाही. Then each structural gene is preceded by small sequence. स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत त्यामध्ये स्मॉल सिक्वेन्स जसं त्याला आपण प्रमोटर म्हणतो. प्रमोटरचा रोल काय ते आपण पुढे बघणार. एवढं काय नको, आज आपण थोडेच बघूया. रिक्वायरमेंट पर्यंत तर डेफिनेशन आणि रिक्वायरमेंट प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन हे आपण इथे बघतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण RNA पॉलिमरेज तर पहिल्यांदा RNA पॉलिमरेज इन प्रोकॅरियोटिक सेल, त्याचा रोल प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे, देन यूकॅरियोटिक सेलमध्ये RNA पॉलिमरेजचा रोल काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पुढे येतात ते टेम्पलेटचं स्ट्रक्चरल जीन्स त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर फर्स्ट start introductory process of transcription आणि then requirement. ते होत असताना आपण सेंट्रल डोग्मा त्याला काय म्हणलं जातं, सेंट्रल डोग्मा ऑफ मोलिक्युलर बायोलॉजी. काय आहे, DNA is converted into mRNA, mRNA is converted into protein. DNA to mRNA, this process is called as transcription. mRNA is converted into protein, this process is called as translation. Transcription plus translation is equal to protein synthesis. तिथं होत असतं फायनलला तिथं प्रोटीनचं फॉर्मेशन सिंथेसिस होतं, फॉर्मेशन होतं, न्यू प्रोटीन हे तिथं फॉर्म केले जातात. त्यासाठी काही रिक्वायरमेंट DNA टेम्पलेट, DNA पॉलिमरेज, RNA पॉलिमरेज नावाचे एन्झाइमचं तिथे इम्पॉर्टंट रोल आहे. तिथे ॲक्टिव्हेटेड रायबोन्यूक्लियोटाइड्स आपण मार्क बघितले, त्यांचाही रोल आपल्या तिथे इम्पॉर्टंट आहे. समजलं तुम्हाला? हॅलो हॅलो हॅलो. आज आपण इथपर्यंत बघूया. पुढं नेक्स्ट लेक्चरला उद्याच्या लेक्चरला पुढं प्रोसेस आहे, ती जी प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शनची ती आपण सुरू करूया. ओके ओके मॅम. म्हणजे हे फक्त प्रायमरी तुम्हाला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड झालं आपलं काय घेतलं आपण बघूया. प्रोटीनच्या बघितला. देन प्रोटीनचं सिंपल फॉर्म काय आहे, तर अमायनो ऍसिडचे पॉलिपेप्टाइड चेन बघा. त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड 20+2 झालेले 20+2 डिफरंट टाईपचे अमायनो ऍसिड तिथे प्रेझेंट असतात. देन प्रोटीन सिंथेसिस आहे ऑन RER वरती जो रायबोझोम्स आहे, रायबोझोम्स मध्ये म्हणजे प्रोटीनचे मॅन्युफॅक्चरिंग होत असते. फंक्शन्स ऑफ प्रोटीन त्यामध्ये व्हेरियस फंक्शन्स आहेत. डिसीज आहे, बिल्डिंग ब्लॉक ऑफ बॉडी आहे, व्हेरियस एन्झाइमचा रोल आहे डायजेशन असेल किंवा अदर केमिकल रिएक्शनमध्ये. also conduct rate of reaction, chemical reaction, then synthesis of component of all cell membranes. Cell membranes चे काही various components आहेत ते प्रोटीन पासून फॉर्म झालेले आपल्याला बघायला मिळतात. RNA मध्ये मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि रायबोसोमल RNA जे आहेत ते आपण बघितले. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस जो आहे तो मेन डबल स्टँडर्ड DNA पासून सिंगल स्टँडर्ड म्हणजे काय होतं, RNA फॉर्म होत असतात. सिंगल स्टँडर्ड RNA पासून लास्ट स्टँडर्ड काय होतात प्रोटीन, अमायनो ऍसिडची पॉलिपेप्टाइड चेन. सिंपल
केमिकल चेंज तिथे फॉर्म होत असते. Definition, type, direct transcription process of transcription opportunity, nucleus, then requirements, transcription process of the requirements are there, the DNA template, RNA polymerase नावाचे enzyme, inactivated ribonucleotide, plus treated as such, तर divalent isotope. ओके, आज आपण थांबूया. हॅलो हॅलो. थांबूया आज आपण इथे. ओके. हा. हे कसं रेकॉर्डिंग वगैरे कसं करायचं? ते खाली